डॉक्टर, आपण बघतो की आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत गुडघेदुखीवर, तर त्याविषयी काय सांगाल? बरोबर. औषधांचा जेव्हा जेव्हा विचार करतो ना, की दुखलं, औषध घेतलं, बरं वाटलं, मी कामाला गेलो, असं आत्ताचा सध्याचा जो लाईफस्टाईलचा आपला जमाना आहे ना तसा आहे. नो डाऊट की प्रत्येकाला कामावर जायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याला लवकर बरं होणं ह्या भाग महत्त्वाचे आहेच. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या औषधी वनस्पती किंवा आपल्याला वेगवेगळे औषधी कल्प वापरता येत असतात. परंतु हे कल्प वापरत असताना सुद्धा कसं आहे ना, की ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे. जवळपासच्या आपण कुठल्याही आयुर्वेदिक वैद्याकडे गेलात ना तरी ह्याच पद्धतीने निदान करून मग औषध दिलं जातं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज आपण इथे एक बकुळ म्हणून द्रव्य आणलेले. बकुळीची फुलं सगळ्यांना माहिती असतात. तर हे जे बकुळ असतं ना, तर त्याची पानं जी आहेत ती अतिशय गर्द आणि घनदाट असं छान झाड असतं. त्याची जी खोडावरची साल असते ती आपल्या शरीरामधल्या बोन्सना ताकद देणारी खूप चांगल्या पद्धतीची असते. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल तर रुचकास्थी असं दातांना म्हटलं जातं आणि दात घासण्याच्या पावडरींमध्ये सुद्धा या बकुळाच्या सालीचा समावेश असतो.